की या मालिकेत आम्हाला ॲक्शन करायला मिळते, सस्पेन्स चालू आहे, कौटुंबिक पण आहे, विनोद पण आहेत त्यात. सो खूप पात्र आहे, फक्त हॉरर राहिलंय. एस्पेशली तारिणीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी ॲज अ पर्सन शिवानी आणि तारिणी खूप वेगळ्या आहेत, खूप वेगळ्या असंच आहे. पण मी 100 तारिणीने मला खूप काही दिले आणि अजूनही देते. आणि आपल्याला जी गोष्ट सांगायची आहे त्याच्यामागे चॅनल उभं राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर बऱ्याच वेळेला आपण सिरियल करत राहतो, आपली गोष्ट सांगतच नाही. तू सांग की तुला काय याचं चॅलेंज वाटलं किंवा काय शिवानी बरोबर काम करणं. हेच होतं त्याचं. आणि रोज नवीन म्हणून आमचा रील खूप जास्त हिट होता. आम्ही एक मिनिट, तुम्हाला जर असं वाटत असेल की तारिणी टीम रील बनवत नाही तर मला त्याचं घेतच कारण नाही. हे आहे. ह्याचं खरंच प्रेम आहे तारिणीवर. कारण की कितीतरी वेळा तो आला की एक फिल्म आली आहे, मी जरा जातो, मग मी त्याला सांगतो की ऐक ना जरा ते ऑपरेशन गृहप्रवेश आहे, थोडं थांब 2 महिने. हा ओके परत अच्छा एक फिल्म आली आहे, मी जातो परत. नाही जरा ना आता काय लग्न आहे दोघांचं, तर लग्न झालं की तू निघ. मग हा ठीक आहे माझं अरे रेव पार्टीचं शूट झालं की मग तू फ्री आहे. त्याने थांबावं म्हणून आम्ही सगळे माझे मित्र परिवार तारिणी बघतात आणि ते मला स्पेसिफिकली मेसेज करतात. आत्ता परवाची गोष्ट आहे, परवा काहीतरी झालं आणि मी म्हटलं की तुम्ही प्लीज ठाण्याला या ना माझ्या घरी. तर त्यांनी मला ग्रुपवर मेसेज केला की जोपर्यंत तू गुन्हेगार पकडत नाही टास्क मिळालेला आहे तुम्हाला. आणि त्याच्याहून मला छान असं वाटतं की मला लहान मुलांचं एवढं प्रचंड प्रेम मिळतं. खूप खूप ऍक्च्युली म्हणजे मुली- हिचा एक किस्सा आहे तो मास्क वाला रिक्षा. हा की मास्क वाला म्हणजे मी कुठला तरी